नमस्कार, दुहेरी माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे छानसं सरप्राईज दिलेलं असतं अर्णवने ईश्वरीसाठी. त्याने घरी बेडरूममध्ये छान प्रकारे डेट अरेंज केलेली असते, छान सजवलेली असते रूम, आणि त्याच्यामध्ये त्याने एका टेबलवरती छान आपल्यासाठी नाश्ता जेवण मागवलेलं असतं. डिनर डेट जी तिला अजिबात हॉटेलमध्ये आवडत नाही ती स्पेशल करून टाकली आहे बेडरूममध्येच. इतकं सुंदर गिफ्ट पाहून तिला खूप मस्त वाटत असतं आणि ती एन्जॉय करू लागते मग जेवण वगैरे. तर इथे अर्णव आपला मोबाईल खिशातनं बाहेर काढतो. खिशामधनं मोबाईल काढल्यानंतर तो त्याच्या ब्लूटूथला कनेक्ट करून मोबाईलच्या मग छान गाणी लावतो. त्या गाण्यावरती नाचण्यासाठी इथे ईश्वरीला तो चल म्हणू लागतो आणि ईश्वरी कळत नकळतपणे अगदी त्याच्या तालावरती ताल सूर धरून नाचू लागते. त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहता पाहता तिला कशाचंही भान राहत नाही. इकडे आपल्याला हे पाहायला मिळेल की आकाशने फोन केलेला असतो नम्रताला आणि तिला समजत असतो की घरातल्या सगळ्यांशी मी बोललो, पण सगळेजण म्हणत आहे की घरात थोडी वातावरण खराब आहे, तर ते थोडं चांगलं झालं की आपण नंतर लग्नाची बोलणी करूया. तर इथे आता ही गोष्ट ऐकल्यानंतर नेहमीप्रमाणे नम्रताने शॉर्ट टेम्पर असा तिचा लूक दाखवला आहे आणि खटकी भेजा ह्या गोष्टीवरती लगेचच खटकला आणि ह्या गोष्टीवरती वाद घालू लागली की तुम्हाला तुमच्या घरच्यांना एवढंही कन्व्हिन्स करता आलं नाही की आपल्याला लग्न करायचे, आपल्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे, आपण कोणासाठी इतकं महत्त्वाचं नाही आहे का, आपण इतका संयम दाखवतो आहे, सगळं दाखवतो आहे, पण घरातल्या आपल्या बाबतीत काय करताय, तुम्ही थांबा, तुम्हाला नंतर बघतो, असं करून आपलं लग्न टाळताय आणि दरवेळेला तेच होते, ह्या गोष्टीचा मला कंटाळा आला आहे, असं म्हणत ती फोन कट करून टाकते. इथे आकाशचं बोलणं अर्धवटच राहून जातं. आकाशचा संताप होऊ लागतो. काय करावं त्याला सुचेनसं होतं. घरातल्यांचं ऐकू की ह्या नम्रताचं ऐकू, आता करावं तर करावं काय. आता थेट तो जाऊन भेटणार उद्या नम्रताला आणि आपलं कप्पल इथे छान रोमॅन्टिक डान्स करताना आपल्याला दिसतं आणि तू ही रे माझा मितवा असं म्हणत अगदी एकमेकांच्या जवळ जाऊन पोचतात, डोळ्यात डोळे घालून पाहतात. त्याच वेळेला अर्णव पुन्हा भानावर येतो आणि अर्णव लगेच जेवणासाठी टेबलावरती जाऊन बसतो. तिथे गेल्यानंतर कळत नकळतपणे तो ईश्वरीला स्वतःच्या हाताने घास भरवू लागतो. ईश्वरीला क्षणभर का होईना जरासं दिलासा वाटू लागतो. इतक्या दिवसांपासून अर्णव कधीच मनमोकळेपणाने वागला नाही, दरवेळेला टेन्शनमध्ये, पण इतक्या दिवसांनी त्याने एवढा विश्वास दाखवला ईश्वरीवरती. हे ईश्वरीला पाहून खरंच आनंद होतो आहे की आपल्या नात्याला पुढे नेण्यात आता हरकत नसावी, कारण इतकं छान इथे आपल्याला बॉन्डिंग दाखवतो आहे अर्णवने दाखवलेलं मनमोकळेपणा पाहून ईश्वरी खूपच खुश होते. बघता दोघंजणं गप्पा मारत बसलेले असताना वल्लवी त्यांच्या दोघांमधल्या गप्पा ऐकू लागते. त्या गप्पा अशा होत्या की आता हे सिद्ध झाले की ईश्वरीची आई निर्दोष असावी, तर ते हे जे कोणत्या व्यक्तीने जे रचलेला सापळा आहे, ज्याच्यात माझ्या बाबांना आणि तुझ्या आईला सापडलं आहे, तर ते कोण व्यक्तीने केलं आहे ते शोधून काढायला हवं. काही झालं तरी ह्या गोष्टीच्या मुळाशी जायचं असं अर्णवने ठरवलं. अर्णवलाही आता उत्सुकता लागली, असा कोण दुश्मन होता जो माझ्या आईच्या वडिलांच्या मागे लागला होता. त्या दुश्मनी काढण्यासाठी त्यांनी एवढं मोठं कांड केलं, ही गोष्ट शोधायलाच हवी असं म्हणत आता तो मागावा लागणार. धुमाळला सगळ्यात पहिले शोधायचं असं ठरलं इथे. आणि हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर इथे घाम फुटलेला असतो वल्लवीला की आता काय करावं तर कळे ना तिला. ती घाबरून गेलेली असते. नम्रता फोनवरती बोलणं झाल्यानंतर फोन कट करते आणि रडत बसलेली असते. तिथे तिची आई जाते आणि मग ती विचारू लागते की काय झालं. नम्रता रडत असते. ती सांगत असते की आकाशने घरच्यांशी बोलणं केलं, पण घरी कोणीही आमच्या लग्नासाठी तयार नाही. आम्ही दरवेळेला सब्र दाखवतो आहे, आमची सगाई होऊन किती दिवस झाले, आमच्याकडे कोणाचं लक्ष नाही. दरवेळेला आम्हाला सगळेजण गृहीतच धरणार आणि आम्हाला थांबत अजून किती दिवस थांबवणार. मी तर इतके दिवसांनी स्वप्न पाहायला सुरुवात केली. माझा आधी साखरपुडा मोडला आणि मी लग्नाचे स्वप्न विसरूनच गेली होती. पुन्हा एकदा प्रेमात पडले आणि लग्नाचे स्वप्न पाहू लागली आणि आता माझ्या नशिबी पुन्हा आलंय, तर आलंय काय हे की सब्र करो. किती दिवस सब्र करू, मला नाही जमते हे सगळं करायला, माझी चिडचिड होती आहे, मी नाही समजून घेणार. तर इथे
ईश्वरीची आई इथे नम्रताला समजत असते की आपली मुलीची बाजू आहे, त्यांचं पण म्हणणं ऐकायला हवं. तर त्यावरती इथे शुभंकर म्हणतो, मुलीची बाजू मुलाची बाजू असं काही नसतं. तुम्ही हा जो काही समज निर्माण केला ना, हा आत्ताच्या संपवा. तुम्ही ना नम्रताला अजिबात सिरियसली घेत नाही. तिच्या मनाचा विचार करायला हवा की नाही सगळ्यांनी. कोणीच तिला समजून घेत नाही. ह्या गोष्टीचा संताप मलाही होऊ लागलेला आहे आणि आता बस झालं हे गप्प राहणं, असं शुभंकर म्हणू लागतो. आणि आता ही गोष्ट ऐकल्यानंतर खरंच क्षणभरासाठी का होईना आता सुप्रिया विचारात पडते. आता ती ठरवते त्या सगळ्यांशी जाऊन बोलायचं. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल, ती बारशासाठी गेलेली असते ईश्वरीच्या घरी. ईश्वरीच्या घरी लगबग चालू असते. प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न असतं बारशाच्या तयारीमध्ये. त्याच वेळेला सुप्रिया म्हणते की मी आले जरा बाहेर जाऊन. तर सगळेजण विचारतात कुठे निघाली बाहेर एवढ्या गडबडीत. ती म्हणते माझं एक काम आहे तेवढं करते आणि येते मी. आणि बघता बघता समोरून आली सुप्रिया. सुप्रियाने आता इथे थांबवलेलं असतं वल्लवीला आणि म्हणू लागते की काय चाललं आहे तुमचं. तर ती म्हणू लागते की मला जरा बाहेर जायचं आहे, मी थोड्या वेळात आल्यावर बोलते. तर सुप्रिया म्हणते का जायचं आहे. तर सगळेजण म्हणतात तुम्ही दोघे एकमेकींना ओळखतात का. तर सुप्रिया म्हणते हो, ह्या बाईला मी खूप चांगलं ओळखते. हीच ती बाई जिने माझं आयुष्य बरबाद केलं. अगदी अर्णव, तुमचं आणि तुमच्या आईमध्ये जे काही वाद झाले, जे काही भांडणं झाले, त्याचं मूळ कारण फक्त हीच बाई. याच बाईने मला त्या हॉटेलमध्ये पाठवलं होतं आणि त्याच्यानंतर जे काही घडलं आमच्या आयुष्य बाबतीत ते तर सगळ्यांना आता माहितीच आहे. आता हे सगळं बोलल्यानंतर वल्लवीच्या ती कानाखाली मारते आणि सगळेजण मग आता प्रश्न करू लागतात की नक्की वल्लवी तू खरंच हे केलं आहे का. तर इथे सुप्रिया म्हणते हो हिने केलं आहे. तर इथे सगळे पुरावे ईश्वरी दाखवू लागते. हीच ती बाई जिने माझ्या आईला त्या हॉटेलमध्ये पाठवलं, तिचे फोटो बनवले आणि सगळ्या गोष्टीच्या मुळाशी हीच एक बाई जिला तुम्ही इतके दिवस पाळून ठेवलं. आणि हे सगळं ऐकल्यानंतर खरं तर आपल्या अर्णवचा संताप होतो आणि मामीला तो म्हणतो की तुला मी इतके दिवस सांभाळलं आणि तूच माझ्या आईबापाच्या जीवावर उठलेल्या मुळावर उठलेली बाई आहे, तुला मी माझ्या घरात ठेवणार नाही, निघ इथून असं म्हणत हाताला धरून तिला घराबाहेर काढत असतात. आणि ती जोरात किंचळून झोपेमध्ये उठते की नाही मी काही केलं नाही, मला नका काढू घराबाहेर, नाही ऐकून घ्या माझं, असं म्हणत असते आणि झोपेतच बडबड करू लागलेली असते. हे ऐकल्यानंतर ना मामा उठतात आणि हसू लागतात की बाई तू काय केलं आहे एवढं झोपेमध्ये. नको नाही मी काही नाही केलं, मला घराबाहेर काढू नका असं म्हणते आणि तुम्ही थट्टा करू नका, झोपा बरं असं म्हणत वल्लवी त्यांना झोपायला सांगते. आणि मग ते म्हणते बरं बाई झोपतो असं म्हणत ते झोपी जातात. पण आता वल्लवीला घाम फुटलेला आहे, तेही फुल AC मध्ये. तिला आता टेन्शन आलेले. आता जर हे स्वप्न खरंच जर घडलं तर लवकरच ईश्वरी आणि अर्णव माझ्यापर्यंत पोचतील, त्याच्या अगोदरच ईश्वरीची वाट लावायला हवी असं तिच्या मनात आता विचार आलेला आहे. आता राकेश ना बाळासोबत खेळत असतो. त्याला पाहून ना इथे अंजलीला इतकं छान वाटतं की माझा नवरा माझ्या मुलीसोबत खेळतो आहे. किती छान दृश्य आहे मुलीचं आणि बापाचं बॉन्डिंग किती सुंदर दिसतं. आणि हे सगळं का घडलं असेल, माझ्या नवऱ्याची मेमरी का गेली असेल, असं झालं नसतं तर आज आपलं नातं किती आणखी चांगलं असतं असा विचार करत अंजली बोलत असते. आणि राकेश म्हणू लागतो की मलाच माझं नाव आठवत नाही, बाळाचं नावाचं बारसं करायचं म्हणताय तर नाव काय ठेवायचं असं अंजलीचं म्हणणं असतं. तर तो म्हणतो मलाच माझं नाव आठवत नाही, मी काय तुला सांगू. मग त्यावेळेला एक क्षणासाठी का होईना इथे आपल्या नवऱ्याचं ज्याने कोणी ॲक्सिडेंट केला आहे त्याच्या गुन्हेगारांना शोधायला हवं असं अंजलीच्या मनात येतं. आणि ती लगेचच पोलिसांना या केसबद्दल काही अपडेट मिळाली का म्हणून फोन करून विचारू लागते. आणि तिला खरं तर त्या गुन्हेगाराला चांगली शिक्षा द्यायची ज्याच्यामुळे तिचं आयुष्य बरबाद झालं, तिच्या नवऱ्याला काही आठवत नाही, एवढं सगळं घडलं आहे. तर ती फोनवर बोलत असते. राकेश हे सगळं काही मागणं ऐकत असतो आणि अजून तरी पुरावे मिळाले नाही. काहीही पुरावे मिळाले तर पोलीस म्हणतात की आम्ही तुम्हाला कळवू. इकडे ना गुरुजी आलेले असतात आणि अर्णव ईश्वरीला पण आजी बोलवून घेते. गुरुजींनी सांगितलं आहे की उद्याचाच फक्त मुहूर्त आहे, त्याच्यानंतर बरेच दिवस मुहूर्तच नाही, त्याच्यामुळे आपल्याला उद्याच बारसं करावं लागेल. अशी गोष्ट ऐकल्यानंतर सगळ्यांना टेन्शन येतं. ईश्वरी अर्णव म्हणू लागतात की ठीक आहे ना, काय हरकत नाही, आपण सगळी तयारी करून टाकूया. आणि काय घ्यायचं, कुठे काय ठेवायचं सगळं विचारल्यानंतर बाळाचं नाव कुठल्या अक्षरावरून ठेवायचं तर इथे गुरुजी सांगतात की मिथुन रास आहे तर क नावाच्या अक्षरावरनं आपल्याला बाळाचं नाव ठेवावं लागेल. तर इथे आजी सांगते ईश्वरीबाई लागा तुम्ही कामाला. तर इथे लगेच पटकीने माझ्यासोबत चला अर्णव सर तुम्ही आणि आपण शॉपिंग करून येऊया असं म्हणत ईश्वरी अर्णवला घेऊन जाते. आणि
गुरुजी आता सांगू लागतात की ह्या दोघांची पण मी पत्रिका पाहिली, यांच्या दोघांच्या नात्यावरती एकदम मोठं संकट येणार आहे. त्यांचं नातं इतक्या मोठ्या संकटात राहील की नाही, आता ही शाश्वती आता मीही देऊ शकणार नाही. इतकं मोठं संकट त्यांच्या आयुष्यामध्ये लवकरच धडकणार आहे. अर्णव ईश्वरी ह्या सगळ्या मोठ्या संकटाला कशी तोंड देतात ते आपण पुढे तर पाहणारच. इथे शुभंकरना ढमेला म्हणजे आपल्या नम्रतेला बोलवू लागतो आणि म्हणू लागतो की चल लवकर, नाही तर उशीर होऊन जाईल. आधीच उशीर झाला, ह्या मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये जर अडकलो तर मग तर झाली, ॲड शूट सुरुवात होऊन जाईल आणि आपल्याला मग मध्ये एंट्री भेटणार नाही. नम्रता मग तिच्या आईला म्हणते की आई तिथे ना रोहित येणार आहे, मला ना क्रिकेटर तो पाहायचा आहे, त्याची ऑटोग्राफ घ्यायची, सेल्फी काढायची आहे, किती कामं आहे मला जाऊ दे बरं, उशीर होते. तरी ते नाही, नम्रताला आणि शुभंकरला आई म्हणत असते की तुम्ही दोघंजण थोडं नाश्ता करून घ्या, नाश्ता केला की मग जा ना. शुभंकर म्हणतो शक्यच नाही, नाश्ता सगळं, आता ना खूप घाई आहे, पहिले आपण निघूया इथून, असं नम्रताला म्हणत तो हाताला धरतो आणि खेचू लागतो. इथे नम्रता लवकर गडबडीत निघत असते, पण सुप्रियाचं म्हणणं असतं की जर तुम्ही गेले दिवसभरात कधी याल कधी माहीत नाही, तर तुम्ही दोघंजणं काहीतरी खाऊन जा. पण शुभंकर आणि नम्रता दोघंही सांगतात की आत्ता तरी नाही, आम्हाला उशीर होतोय, आम्ही निघतोय. ते गेल्या घरातनं 5-1 मिनिटातच लगेच तिथे आकाश येऊन पोचतो आणि तो म्हणू लागतो की मला नम्रताशी बोलायचं आहे. तर इथे सुप्रिया सांगते की ती शुभंकरसोबत शूटिंग बघायला गेली आहे, रोहित शर्मा येणार त्याची. तर ना ती म्हणू लागते आकाशला की तू कसल्या टेन्शनमध्ये आहे का, तर त्याला पाणी देते ती आणि मग तो सांगू लागतो खरं तर काकू मला आता काही करू नम्रताशीच बोलायचे. नम्रता हल्ली काही केले ऐकत नाही, घरातली कंडिशन, घरातलं वातावरण हे सगळं काही तुम्हाला ठाऊक आहे. आमच्या लग्नाला प्रत्येक ठिकाणावरून जरा वाट बघा, थोडा वेळ थांबा, असं सगळेजण म्हणतात आणि लांबवतच आहे. ह्या गोष्टीमुळे नम्रता माझ्यावर रुसली आहे, काय करू सुचेना. तर इथे ती सुप्रिया सांगते हे तुमच्या दोघांचं नातं आहे, ते तुम्हाला दोघांना ठरवायचं आहे, ते आता टिकवायचं कसं किंवा वाढवायचं कसं, तुम्ही दोघं मिळून ह्या गोष्टीवरती काहीतरी पर्याय काढा. मला माहिती आहे आकाश तू समजदार आहे, नम्रताला नक्की तू समजवशील, असं म्हणत सुप्रिया त्याला बस म्हणते. तर सुप्रियाला तो म्हणतो की मी जोपर्यंत नम्रता येणार नाही तोपर्यंत कुठेच जाणार नाही, तो तिथेच बसून राहतो. ईश्वरी आणि अर्णव शॉपिंग करून बाहेर आलेले असतात. गाडीजवळ एक गरीब म्हातारी झबली आणि टोपडी विकत असते. तर ती हट्ट करते ह्या दोघांना की माझी 1-2 झबली तरी घ्या. किती गरीब आहे तिची ती अवस्था पाहून अर्णवला तिची दया येते आणि तो पूर्ण टोपलं तिचं खरेदी करतो आणि रगड पैसे देतो आणि म्हणतो आजी आता तुम्ही घरी जा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, ह्या झोपली टोपली मी नेतोय. आता पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की गाडीमध्ये ज्या वेळेला अर्णव हे सगळं पार्सल ठेवत असतो त्याच ठिकाणावर मंदिर जवळच असतं, तिथून साधू संतांचा एक मेळावा जात असतो. त्यातच तिची नजर तिथे अर्णवच्या बाबांकडे जाते. तर अर्णवचं लक्ष नसताना ईश्वरी त्या बाबांना हाक मारत त्यांच्या मागे पळत सुटलेली असते. अर्णव ज्या वेळेला गाडीतून बाहेर वाकून पाहतो तर ईश्वरी नसते, तर ती कुठे गेली हाही प्रश्न त्याच्या पुढे. घरी मात्र आता वल्लवीला चांगलंच अडचणीत आणलेलं आहे आजीने. आता ती काहीही करून सुप्रियाला आमंत्रण तूच द्यायचं, तुझी होणारी वहीणबाई आहे, बारशाला बोलव, असं म्हणत हट्टाने आमंत्रण द्यायला सांगते आजी. आता ईश्वरी ज्या वेळेला अर्णवला सापडते त्यावेळेला तो विचारू लागतो तू कुठे गेली होती. ती सांगते की मी तुमच्या बाबांना पाहिलं, त्यांना शोधत मी पुढे गेले होते. चला तर मग पुढे येणार ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.